रन केली 1 नंबरच्या ह्याच्यावर. झाला. आता ह्याच्यावरती आपण मेजर करू शकतो सगळ्या गोष्टी. इम्प्रेशन किती आले? 284. कॉल किती आले? 0 आले. पण आता आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट काय चेक करायचंय की त्यांनी जो कॅम्पेन रन केला होता त्याला किती आलेले. टोटल मला डॅशबोर्ड काय दिसतो? 15 कॅम्पेन मध्ये एवढा रिझल्ट आलेला आहे. मग टोटल मला ह्याच्यामध्ये क्लिक्स पण चेक करायचे आहेत. इम्प्रेशन किती आले? 2840. त्याच्यातले क्लिक्स किती आले? आता मला कॅम्पेन वाईज चेक करायचंय. माझ्याकडे 15 कॅम्पेन आहेत. त्याच्यातलं एकच चालू कॅम्पेन आहे, 2 चालू कॅम्पेन आहेत. एक आहे डीए आणि डीएस वाला आहे. डीए आणि डीएस मध्ये जर चेक केलं तर इथं काय 10 क्लिक आले. एक सीपीसी किती आली? मग एवढ्या कमी मध्ये सीपीसी का आली? तर ते पण आपण चेक करू. ऑप्टिमायझेशन स्कोअर किती आहे? 88. सगळ्यात जास्त किती किती वाजता लोक बघतात? 6. कोणत्या डेटला? काय? डेटा अनालिस्ट कोर्सेस, डेटा अनालिटिक कोर्सेस, डेटा अनालिटिक क्लासेस. असं जर टायटल असेल तर आयुष्यात पण लोक क्लिक करतील का इथं? करतील का? म्हणजे पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. डेटा अनालिटिक कोर्सेस, डेटा अनालिटिक कोर्सेस, डेटा अनालिटिक क्लासेस. म्हणजे हे पूर्णपणे हेडलाईनच पूर्णपणे चुकीच्या टाकलेल्या आहेत. हेडलाईन कोणत्या दिसल्या पाहिजे? लर्न डेटा सायन्स, 100% प्लेसमेंट गॅरंटी, असे दिसलं पाहिजे. इथं काय टाकलं? हे अशा जर 100% प्लेसमेंट गॅरंटी कुठं दिसते तुझी? मग ह्याच्यामुळं काय होतंय? सीटीआर कमी झालाय. म्हणजे किती? 2800 लोकांनी तुम्हाला पाहिलंय, पण त्याच्यातले फक्त 10 लोकांनी कमी केलंय. मग सीटीआर वाढवण्यासाठी काय करायचंय तुला? जर तुम्हाला कोण पसंत करत नाही, का पसंत नाही करत? तुम्ही दिसाय चांगले नाहीत म्हणून तुम्हाला कोण पसंत नाही करत. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? चांगले कपडे घालावे लागतील, चांगला मेकअप करावा लागेल, प्रेझेंटेबल राहावं लागेल, सुसंवाद चांगला करावा लागेल. तर लोक काय करतील? क्लिक करतील. तर लोक तुम्हाला आवडतील. नाही तर तुम्ही असं काय केलंय? झोपेतून उठल्यासारखा कॅम्पेन रन केलाय तुम्ही. समजलं? मग जर असं जर तुम्ही किती दिवस पण जर कॅम्पेन रन केलं तर आपल्याला आयुष्यात पण रिझल्ट येणार नाही. लोक एवढे फॅन्टास्टिक टाकतात, लोक एवढं चांगलं टाकतात, त्यांना रिझल्ट येतील. हे चुकून तुम्हाला आला तर येईल रिझल्ट. तुमचं कन्सेप्टच क्लिअर नाही का? मग कन्सेप्ट क्लिअर नाही तर तुम्हाला कसा जॉब लागणार आहे? आता मी सहज क्वेश्चन विचारतो तुम्हाला. आता इथे डेटा सायन्स कोर्सेस, डेटा सायन्स कोर्स, डेटा सायन्स कोर्स इन पुणे, पायथॉन फॉर डेटा. 100% प्लेसमेंट गॅरंटी वरती पाहिजे तर लोक क्लिक करतील. मी 3 वेळा एक्झाम्पल सांगितलं होतं की लोक का क्लिक करतील. तू इथं ऍडमिशन का घेतलं? तुला सांगितलं की 100% प्लेसमेंट गॅरंटी देणार आहे म्हणून घेतलं. नाही तर घेतलं असतं का तू? घेतलं असतं का? नसतं घेतलं. आता मला तू सांग मंगेश, की हा जो कॅम्पेन रन केलाय ह्याच्यावरती किती क्लिक आलेत? इम्प्रेशन किती इथं? 188. आणि क्लिक किती इथं? 3. मग एवढ्या स्लो क्लिक काय येतात ते सांग मला. मला क्लिक एकदम फास्ट पाहिजे. मला मार्केटिंग फास्ट करायची. मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. मला जर दिवसाचे 3 लोकांनी क्लिक केलं, ज्यावेळेस 10 क्लिक येतात त्यावेळेस 1 लोक वेबसाईटवरती इन्क्वायरी फॉर्म भरतात. मग जर दिवसाचे 3 क्लिक आहेत तर मला 3-4 दिवसांनी 1 लीड येणार आहे. मग असं जर मार्केटिंग केलं तर माझ्यासाठी हे काय निगेटिव्ह सायकल मध्ये जाण्याचं काम आहे. मग काय केलं पाहिजे ह्यांना? नाही नाही, मग ते क्लिकच करत नाहीत ना लोक. का करत नाहीत? कमी इम्प्रेशन जातात. तर इम्प्रेशन वाढवण्यासाठी काय करू? फर्स्ट इज तर पहिला आपण अवेअरनेसच्या ह्याच्यातून आपल्याला ऍड करावं लागेल. नाही, हे जे केले ते बरोबर आहे का? मला हे वाढवण्यासाठी इम्प्रेशन जास्त काढायचं तर काय करू? तू सांग. युनिक हेडलाईन टाकावं. हा, युनिक हेडलाईन टाकावं. टाकलेत ना मग तू युनिकच टाकले. काय करावं लागेल? तर पहिले कोर्स म्हणजे काय? तुम्हाला जर इम्प्रेशन कमी येतात. काय इम्प्रेशन कमी येतात? तुम्हाला सांगितलं जर ब्रॉड मॅच कीवर्ड टाकले तर जास्त क्लिक येतील, पण ते इरिलेव्हंट नसतात.
मग त्याच्यासाठी तुम्हाला Phrase- कीवर्ड phrase चेंज match करावं आहे. लागतील. तुम्ही कोणते कीवर्ड टाकलेत? एक्झॅक्ट मॅच टाकलेत. मग तुम्हाला कोणते टाकावं लागतील? Phrase. फ्रेज मॅच टाकावं लागतील. ही सिंपल आयडिया आहे. मग फ्रेज मॅच कीवर्ड टाकलेत का? मग ते फ्रेज मॅच मध्ये करावं लागेल. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही आता एवढ्या दिवसापासून क्लास करतात, तर मग ह्याच्यामध्ये काय काय सर्च केले त्यांनी? 3 लोकांना तो कॅम्पेन दिसलाय, पण काय क्लिक केल्यामुळे त्यांना तो कॅम्पेन दिसलाय ते सांगा. ते जे सर्च केलं त्याचं ते खाली येतं ना असं. हम्म? म्हणजे कोणत्या वर्डला सर्च केलं खाली लिस्ट येते ना तिथे check करा. हा, मग कुठं सर्च करायचं ते मला दाखवा ना. ह्याची प्रॅक्टिस नाही केल्यावर कसं होणार आहे तुम्हाला? Inside and report मध्ये. हम्म? Inside and report मध्ये. कोणत्या वर्डला जास्त सर्चिंग झालेलं आहे? डिव्हाइसेस समजते कशात बघितलं. हम्म? Inside and report मध्ये. कुठं? Inside and report. इनसाइट आणि रिपोर्ट. आता पुढे जाऊ. सर्च टाकू. इथं तुम्हाला दिसतंय कुठं? ॲमेझॉनचं काय टाकलंय? काहीच नाही दिसत सर्च टाकून. मोबाईल वरती दिसते, डेस्कटॉप वरती काहीच नाही दिसले. अप्रोप्रिएट हेच नाही आले तुम्हाला. दुसरं काय नाही केलं त्यांनी, एक्सटेन्शन ऍड नाही केलं. एक्सटेन्शन कसं ऍड करायचंय मला सांगतो आता. एक्सटेन्शन मला कॉल आउट एक्सटेन्शन, तिथं कॉलचं बटन दिसतंय का तुला कुठं? मंगेश तू सांग, इथं मला कॉलचं बटन दिसतंय का? मी जर इथं ओव्हरव्ह्यू मध्ये गेलो, माझे ऍड अशी दिसते, तर इथं कॉलचं बटन पाहिजे ना, कॉल करा म्हणून. तर ते कॉलचं बटन कसं लावायचंय तू सांग शिंदे. तू सांग. कुठं जायचं? टूल्स. टूल्स मध्ये जायचं का? हा, शिकवलं होतं त्या दिवशी. मी ते बंद केलं ते कॉल येत ना म्हणजे ते हा, पण ट्रॅकिंग तुम्हाला चालू नाही म्हणून. तिथं ट्रॅकिंग होण्यासाठी कॉल येणार पण जाणार पण, फक्त मग तर ते चालूच नव्हतं बघ मग नाही कसं करायचं? कुठं मी तुम्हाला काय लावलंय कॉल? मला तू नको सांगू, मला ऍसेट सांग, ते कसे लावायचे ते सांग. गोल्स मध्ये जायचं नंतर सेटिंग. कुठं जायचं? गोल्स. कुठे गोल? हम्म? गोल गोल गोल. हम्म. तू काय करतोय? तुला काय सांग, कॉलचं बटन तिथं दाखवायचंय मला, जास्तीत जास्त कॉल आणायचेत मला. तर तू समरी कॉल्स मध्ये जाऊन काय का, हे ट्रॅकिंग साठी कशासाठी हे ट्रॅकिंग साठी. मग ट्रॅकिंग तर नंतर करता येईल तुला, पहिल्यांदा तू तू कॉलचं बटन तर लाव. मग कॉलचं बटन कसं लावायचं माहिती का तुम्हाला? मग ह्या जर गोष्टी माहित नाही तर मग तुम्ही कसं कॅम्पेन? मी बंद केलंय. चला, त्या जागेवर कन्व्हर्जन करायचं आणि तिथं कॉल ऍक्शन करायचं. मला आता कॉलचं बटन लावायचं ह्या कॅम्पेनला, कसं लावणार मंगेश सांगतो. कुठं जायचं तुम्हाला? ऍसेट मध्ये जायचं. कुठं दिसतात का ऍसेट इथं? हा, तर त्या ऍसेट मध्ये क्लिक करायचं. ऍसेट वरती क्लिक करा. झालं. इथं प्लस साइन वरती क्लिक करा. इथं कॉलचं बटन दिसतंय, किंवा इथं प्लस साइन वरती गेल्यानंतर 17 टाईपचे तुम्हाला काय असतात, ऍसेट येतात. मग इथं कुठं कॉल लावायचा आहे? कॅम्पेनला लावायचा आहे का ऍड ग्रुपला लावायचा आहे, डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्सला लावायचा आहे? मग ह्याला मी काय केलं, तुम्ही कुठे राहतात? कुठे राहतात? इंडियामध्ये. तर इंडिया, कोणत्या कंट्रीमध्ये? इंडिया.
ABCD येते. आय नंतर काय, बी नंतर फोन नंबर कोणता टाकायचा आहे, 8830498811. अकाउंट सेटिंग, कॉल फ्रॉम ॲड इन्क्रीज करायचं आहे का, नाही. किती पर्सेंटने कॉल इन्क्रीज कर झालं तुमचं ॲसेट स्टार्ट, तुमच्या आता इथं दिसेल. समजलं. सांगायचं काय तात्पर्य आहे तुम्हाला इथून अजून तुम्हाला स्निपेट एक्सटेन्शन लावायचे. स्निपेट एक्सटेन्शन म्हणजे काय, तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज स्निपेट एक्सटेन्शन. स्निपेट एक्सटेन्शन काय असतं, ॲड रन करताना येतं काय यात खाली नंतर स्निपेट कॉल ॲड्रेस. पण स्निपेट एक्सटेन्शन म्हणजे काय ते सांगा. त्याला पण डिस्क्रिप्शन ते असते 4. बोला, स्निपेट एक्सटेन्शन म्हणजे काय. स्निपेट एक्सटेन्शन म्हणजे काय, त्या दिवशी सांगितलं होतं मी. स्निपेट एक्सटेन्शन ह्याच्या वेळेस लावतात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी. म्हणजे तुम्ही हेडलाईन टाकली, डिस्क्रिप्शन टाकलं आणि अजून इन्फॉर्मेशन टाकायचं. डिस्क्रिप्शन तर 90 कॅरेक्टरच दिसतं आणि तुम्हाला अजून जास्त इन्फॉर्मेशन दाखवायची असेल तर त्याचं स्निपेट एक्सटेन्शन टाकू शकतात. ठीक आहे, तर बऱ्यापैकी तुम्हाला काही येत नाही हे समजलं. ह्याच्यावरून तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आपण काय करू, एक परफॉर्मन्स मॅचचा एक कॅम्पेन रन करून दाखवतो. न्यू कॅम्पेनमध्ये जायचं. टोटल ऑब्जेक्टिव्ह किती असतात गुगल ॲडमध्ये, 7. सेल्स, लीड. आता ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स मॅक्स तुम्हाला कुठं दिसेल, इथं गेलो मी सेल्समध्ये, तर इथं पण परफॉर्मन्स मॅक्सचा कॅम्पेन दिसतो तुम्हाला. कंटिन्यूमध्ये जायचं आणि इथं परफॉर्मन्स मॅक्स दिसतोय. मग इथं काय लिहिलंय, ड्राईव्ह सेल्स बाय द रिचिंग द राईट पीपल व्हेनेवर दे आर ब्राउझिंग विथ ॲड्स ऑन गुगल सर्च, यूट्यूब, डिस्प्ले अँड मोर. मला काय सांगायचं आहे ह्याच्यामध्ये, परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय. हॅलो, हा बोला, हा बोला ना. हां, ओके. एक मिनिट रुको, मैं मैडम से ट्रांसफर करता हूँ. गुगलच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ॲड रन करायचे. हां, परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय? परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे आपला जेवढा परफॉर्मन्स आहे ना, तो सगळ्यात जास्त आला पाहिजे. मॅक्सिमम परफॉर्मन्स आला पाहिजे आपल्याला. मग मॅक्सिमम परफॉर्मन्स कसं काय येईल? कधी येईल मॅक्सिमम परफॉर्मन्स? जर आपण एक टार्गेट दिलं, भिंत बांधायचं. जर मी एकटाच बांधत बसलो भिंत तर मला जास्त टाईम लागेल. पण तुम्ही 6 लोकं जर मला हेल्प करू लागलात तर किती दिवस लागेल? लवकर होईल. मग आपण जर परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय, आपण एक ॲड रन करतोय. आपण जर सर्च ॲड रन केली, तर सर्च ॲडवरती किती लोकं, म्हणजे Googleच्या सर्चवरती किती लोकं सर्च करतात? 10 मिलियन. आणि जर YouTubeवरती किती लोकं पाहतात? YouTubeवरती 16 मिलियन पाहतात. आणि मेलवरती किती पाहतात? 1 मिलियन पाहतात. आणि डिस्प्ले ॲडवरती किती पाहतात? 13 मिलियन. अजून वेगवेगळ्या ठिकाणी लोकं वेगवेगळे येतं.
मराठी चॅनल किती लोक पाहतात, हिंदी चॅनल किती पाहतात आणि इंग्लिश चॅनल किती पाहतात. पण तिन्ही ठिकाणी जर दाखवलं तर जास्त व्ह्यू येतील. मग मला परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय, तो हा जो कॅम्पेन आहे जास्तीत जास्त तुमचं परफॉर्मन्स म्हणजे मार्केटिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हेल्प करतो आणि अशाच लोकांना दाखवतो ज्यांना त्याची गरज आहे. मग त्यांना कसं समजतं की आता ही टेन्शन मध्ये, तिला गोळीची गरज आहे, मग तिला गोळीची ऍड दाखवली पाहिजे. पूजा शिंदे फ्रस्ट्रेटेड झाली, तिला थंड पियाची गरज आहे. तर अशा कसं समजतं त्यांना गुगलला, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला ते काय करतं, ब्राउज करतं. आणि ही जी कॅम्पेन आहे, जसं आपण सर्च ऍड चालली तर ती ह्याच्यावरती दिसेल का, ईमेल वरती? ईमेल वरती ऍड दिसते का तुला? तू ईमेल वाचते का कधी कोणाचं? ईमेल वरती दिवसाचं किती वेळ टाइम स्पेंड करते? ईमेल वरती पण ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. पबजी खेळतात का? पबजी वरती पण ऍड दिसते ना. तुम्हाला हे जे परफॉर्मन्स मॅक्स आहे ना, सगळ्या ठिकाणी दिसते, सगळीकडे दिसते. तुम्ही गुगलचा कोणता पण प्लॅटफॉर्म यूज करा, तिथे तुम्हाला ते ऍड दिसणार आहे. परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे हेच ना? हो. म्हणजे ऍड कोणत्या टाईपची असते? म्हणजे आता त्या गुगलवर आपण गेलो तर ते डिस्प्ले येतं ना म्हणायचं परफॉर्मन्स काय? परफॉर्मन्स मॅक्स ऍड कुठं पण दिसू शकते, सगळीकडे. गुगलचे जेवढे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की आता तुम्हाला इथं पुढे गेल्यानंतर समजेल, मेल वरती, नंतर डिस्कवरी वरती पण दिसते. मग तुम्ही एखादी फीड ओपन करून ठेवली तर तिथं पण तुम्हाला ऍड दिसतात. म्हणजे आपण जे सर्च करतो किंवा जे चालतंय. आता इथं बघा, मी काय केलंय, इथं नुसतं बसलोय. काय केलंय का मी कोणाला? मला ऍड दिसत होती खाली. काय केलंय मी, फक्त त्यांच्या सर्च इंजिन वरती गेलोय. मग मला इथंही दिसले, मला हे खाली पण दिसले. नंतर मला आता ऍडव्हर्टाइजमेंट आली का? आलती का आता ऍडव्हर्टाइजमेंट? आली का ह्यांची? ही आली का ऍडव्हर्टाइजमेंट? का आली? चेंज होते का कुठं? आली का ही ऍड? स्पॉन्सर लिहिलेले इथं पण आली. तर हे सगळं ऍड इकडे खाली पण आली. हे आली का इकडं? नॉर्मल काय ऍड नाही, न्यूज आहे. पण ते नेच पण चेंज पण होता. आता ट्रेंडिंग काय आहे, आले का इथं GPT-4? किती ऍडव्हर्टाइजमेंट दिसले तर आत्ताचे आता. न्यूज चॅनल वरती पण ऍड दिसतात. ह्याला हे फीड वरती येतात ऑटोमॅटिकली. ही पण काय आहे, स्पॉन्सर. तुम्हाला काय करायचंय, परफॉर्मन्स मॅक्स प्रत्येक ग्रुपमध्ये, तुम्हाला आता जर कोणी विचारलं की परफॉर्मन्स ऍड रन करायची कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह वरती भेटेल, तर काय सांगणार तुम्ही? वेबसाईट ट्रॅफिक मध्ये पण आहे, ऍप प्रमोशन मध्ये पण आहे. ऍप प्रमोशन मध्ये आहे का? नाही. अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये आहे का? नाही. आहे का? नाही. लोकल स्टोअर व्हिजिट मध्ये आहे का? येस. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला रिझल्ट कुठून चांगला येणार आहे, इथं बघा, लोकल स्टोअर व्हिजिट परफॉर्म ड्राईव्ह व्हिजिट और लोकल स्टोअर इन्क्लुडिंग द रेस्टॉरंट अँड डीलरशिप. मग तुम्हाला जर परफॉर्मन्स मॅक्स करायची, वेबसाईट मध्ये गेलात, वेबसाईट मध्ये पण तुम्हाला काय आहे, परफॉर्मन्स मॅक्स ऍड आहे बघा.
पण इथं काय सांगितलंय त्यांनी, वेबसाईट ड्राईव्ह वेबसाईट ट्रॅफिक बाय रिचिंग द, म्हणजे परफॉर्मन्स तुम्हाला कशासाठी पाहिजे, वेबसाईट ट्रॅफिकला जास्तीत जास्त जनरेट करण्यासाठी काय करतं ते परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन करतात. मग हे जे लोकल स्टोअरचे, तिथे लोकल स्टोअरवरती जास्तीत जास्त लोकांना येण्यासाठी परफॉर्मन्स मॅक्स रन करतो. प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स मॅक्स दिसते. सगळ्यात भारी वे कोणता आहे, डायरेक्ट तुम्हाला कुठं जायचं आहे, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. मग गुगलवरती सर्च केलं, डिस्प्लेवरती तुम्हाला ऍड दिसणार आहे आणि अजून ईमेल वरती पण ऍड दिसणार आहे. ऑल इन वन जर ऍड चालवायची असेल तर क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल मध्ये जा. तुम्हाला काय करायचंय, होस्ट कशासाठी, इथं काय लिहिलंय, नंतर समथिंग एल्स. आता इथं मर्चंट सेंटर वरती पण जर ऍड रन करायची असेल, म्हणजे शॉपिंग ऍड पण तुम्हाला करता येते. परफॉर्मन्स मॅक्स मध्ये काय करता येतं, शॉपिंग ऍड्स पण दिसेल. दाखवायची का, तर ते पण सिलेक्ट करा. मग इथं शॉपिंग ऍड साठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय लागतं तुम्हाला, हॅलो, हा सर बोला ना. हा ना, मी लेक्चर मध्येच आहे. करतो थोडं लेक्चर झालं की लगेच फोन. हो हो चालेल, करतो करतो. 1:30 नंतर फोन करतो. हो, समजलं. परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय, सगळ्याच ठिकाणी तुमची ऍड दिसते. मला आता शॉपिंग ऍड्स मध्ये नाही चालवायची, मी परफॉर्मन्स मॅक्स वरती क्लिक केलंय. पण कोणत्या ग्रुपमध्ये केलंय, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल मध्ये केलेले. आणि समथिंग एल्स म्हणजे मला डेटा सायन्स साठी काय करायची, ऍड रन करायची. ऍडव्हर्टाइज प्रोडक्ट्स फ्रॉम मर्चंट सेंटर केलं. इथे URL टाकायचा. कशासाठी करायचंय, डेटा सायन्स साठी. तुम्हाला कामं सांगितली होती ते फोटो टाकायला, अपलोड टाकताय का, अपलोड करताय का फोटो दररोज एक. तुम्हाला तुम्ही मला विचारल्याशिवाय काय हा, मला विचारल्याशिवाय नका करू. मग विचारताय का तुम्ही, का तुम्ही मला विचारायची वाट बघताय. मग काय करताय तुम्ही दिवसभर बसून येतं, जातानी काय काम केलं ते पण पाठवत जा रिपोर्ट. आलं परफॉर्मन्स मॅक्स, डेट NMD, डेट काय आजची, कंटिन्यू. आता बिडिंग स्ट्रॅटेजी असतात. बिडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तू सांग. कधी चार्ज लागणार आहेत तुम्हाला, कधी चार्ज लागणार आहे, म्हणजे चार्ज कन्व्हर्जन झाल्यावर तुम्हाला चार्ज लागणार आहेत का, क्लिकच्याला चार्ज लागणार आहेत. कन्व्हर्जन व्हॅल्यू आणि कन्व्हर्जन हे दोनच तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह भेटतात. आणि ROI रिटर्न ऑन ऍड स्पेंड, इथं तुम्हाला काय पैसे ठेवायचे आहेत का नाही. नवीन कॅन्डिडेट ते बाकीचे कन्सेप्ट सगळे सेमच आहे, कोणती पण ऍड असू द्या. ROS म्हणजे रिटर्न ऑन ऍड स्पेंड. रिटर्न ऑन ऍड स्पेंड म्हणजे काय, जर सपोज मी काय करतोय, 500 रुपये स्पेंड करतोय मार्केटिंगसाठी, तर मग तुम्हाला रिटर्न ऑन ऍड स्पेंड, मी जर 500 रुपये स्पेंड करतोय तर तुम्हाला किती पर्सेंट एक्सपेक्टेड आहे रिटर्न, 200%, 500%. म्हणजे रिझल्ट का? हा, रिझल्ट. रिझल्ट किती पर्सेंट इम्पॉर्टंट आहे. मग मी इथं काय करतोय, तुम्हाला करून दाखवतो. ROS दाखवू का, आहे का तुझ्याकडे लॉग इन. मग इथं ROS मला किती पर्सेंट पाहिजे, 400% मला पाहिजे. आपण जे ऍड रन करतो त्याचा रिझल्ट किती पर्सेंट आपल्याला पाहिजे. हो, पण ते ROS कधी लावता येतं, गुगलला माहित पाहिजे की ह्यांच्या वेबसाईटवरती किती क्लिक, एकदा तरी कोणती ना कोणती ऍड रन केलेली पाहिजे, त्याच्यानुसार ते तुम्हाला किती रिटर्न येईल ते सांगतात. समजलं. एवढं तुम्हाला लावायचं असेल तर लावा, नसेल तर नका लावा. नंतर येतं सेकंड टॉपिक, हे कुठं ऍड रन करायची.
महाराष्ट्र इंडिया काय जे टाकायचे ते. किती लोकसंख्या आहे, किती लोकांपर्यंत रीच होणार आहे ते पण दाखवतंय तुम्हाला. लँग्वेज कोणती ठेवायची? पॉलिटिक्स रिलेटेड आहे का? मोर सेटिंगमध्ये तुमची कॅम्पेन कधी ऑल डे चालवायचा आहे का सकाळी 7 ते संध्याकाळी? मला फक्त फ्रायडे आणि सॅटर्डेला चालवायचा आहे. कधी चालवायचा आहे? सॅटर्डे संडेला चालवायचा आहे. झालं? अजून काय तुम्हाला येतंय? ऍड करायचं आहे का काय? नाही. ड्युरिंग द स्पेसिफिक टाइमला तुमचं बजेट वाढवायचं आहे का? ते पण करू शकता. URL ऑप्टिमाइज करायचं आहे का? कोणत्या डिव्हाइसवर चालवायचं आहे? मला टीव्ही वरती चालवायची गरज आहे का? मला फक्त कॉम्प्युटर्स आणि मोबाईलवरती चालवायचं आहे. कोणाला एक्सक्लूड करायचं आहे का? म्हणजे IP ॲड्रेस टाकून जर आपल्या कॉम्पिटिटरला जर एक्सक्लूड करायचं असेल, तर तुम्ही इथून करू शकता. समजलं? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. एक्सक्लूड पण करता आलं. IP ॲड्रेस टाकला. तो कॉम्पिटिटर आहे, तो कोणाच्या पण मोबाईलवर कॉल करू शकतो ना. हा, मग जर सपोज तो 10 वेळा जर एकच माणूस जर 10 वेळा जर तो क्लिक करतोय, तर त्याच्या मागचं गणित काय? तो एकदाच क्लिक करून वेबसाईट वरती पण येऊ शकतो ना. 3दा होऊ शकतं, 4दा होऊ शकतो, पण 10 वेळा. आज 10 वेळा, काल 10 वेळा, परवा दिवशी 10 वेळा, मग लक्षात येणार नाही का? माझं म्हणणं आहे, आता आपण ऍड रन करतोय, पण आपला पण जर कॉम्पिटिटर आहे, नाही का, तो काय करतोय बा, कुणाला तर सांगतोय बाबा त्याचं लवकर आहे, पैसे संपव. बरोबर आहे. असं पण तो करू शकतो, नाही का? बरोबर आहे. आता तुला सांगितलं त्याने NMDच्या वेबसाईट वरती जा आणि असं क्लिक कर. तू आता किती वेळा करशील? 2-3 वेळा. परत दुसऱ्या कोणाला तरी सांगेल, तो 2-3 वेळा करेल. असं केलं तर नाही. पण जर तू काल पण 3 वेळा क्लिक केले, आज पण 3 वेळा क्लिक केले, उद्या पण 3 वेळा केले, तर मग पॅटर्न लक्षात नाही काय येणार आपल्या. गुगल अॅनालिटिक वरती सगळं समजतं. आता कोणी तुझा नंबर आहे तो समजतो का? नंबर नाही, तो IP ॲड्रेस समजतो. या IP ॲड्रेस वरून एवढ्या वेळा क्लिक केलं. तो टाकून तर ब्लॉक. आता कोणत्या पेजेस वरती आपली वेबसाईट रँकिंग करायची, कोणत्या ह्याच्यासाठी ऍड करायची, हे मला AI चं वापरायचं नाही. ॲसेट ग्रुप 1 करतो. अरे हे लई सारखं डिस्टर्ब करतंय. आणि नंतर काय? बिझनेस नेम टाकायचंय. काय बिझनेस नेम आहे? NMD. सेव्ह झाला. नंतर मोर ऑप्शन मध्ये जायचंय. ऍड व्हिज्युअल टेक्स्ट गायडन्स करायचंय. फायनली URL झाला डेटा सायन्स कोर्सेसचा. आता कॉल पण, म्हणजे तुम्ही बघा एकच लीड आहे, एकच कॅम्पेन आहे, त्याच्यामधून वेबसाईट ट्रॅफिक पण येणार आहे, कॉल पण करता येतात. ते कॉलचं बटन येतं. काय म्हणताय ते? बिकॉज ऑफ सिलेक्ट फोन ॲज कम अँड कॉल. तर फोन सिलेक्ट, कोणता कॉल लावायचा आहे झाला. आता हेडलाईन टाकायची. आणि हेडलाईन कशी टाकायची बघा. डेटा सायन्स कोर्स इथे सगळेच लोक टाकणार आहेत, पण आपण काय करणार आहे, काहीतरी वेगळं टाकलंय, युनिक आहे. नंतर काय टाकणार आहे,
त्यांनी हे केलंय, हे टाका म्हणताय म्हणजे युनिक बनवा म्हणताय. लिहिता पण आलं पाहिजे ना असं. आता हे काय बोलतंय की युनिक बनवा हेडलाईन. मग आपल्याला आयडिया पण भेटतात. 50% ओके. AR इम्पॉर्टंट वर्ड काय आहे, कशाला अट्रॅक्ट होणार ते आपल्याला इथं टाकणं गरजेचं आहे. ऑफलाईन अँड ऑनलाईन जेन AI. आता इथं जनरेट हेडलाईन जर बोललो ऑटोमॅटिकली जनरेट होतात. दिसते ऑलरेडी जे झालेले आहेत त्याच्यानुसार क्रिएट करायचं तर क्रिएट मध्ये जाऊन तुम्हाला सजेस्ट करायचं तर ते सजेस्ट पण करेल. कॅन्सल करतो. झालं का?
CIENC. एवढं टाकावं लागतं. आता लॉंग हेडलाईन. लॉंग हेडलाईन मध्ये काय टाकणार? जनरेट करायची. जनरेट. इथं त्यांनी काय दिले? अनलॉक द फ्युचर ऑफ NFDevice. हे दिले. हे कॉपी करून टाकायचंय, जनरेट करायचंय. मी जनरेट करतो. मी इथं काय करतो, आपलं जे लिहिलेलं असतं आपल्या, ते कॉपी करून उचलून टाकायचं असतं याच्यामध्ये. 9 डॉट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लिहिलेलं असतं ते पेपरमध्ये आधीच लिहून ठेवावं लागतं तुम्हाला, नाहीतर टाइम पुरत नाही. पुरतं का? इथे लिहून ठेवलेलं आहे. खूप मोठं झालं. एका ठिकाणी कोर्सेस यूज केले, एका ठिकाणी क्लासेस यूज केले, जेणेकरून ऑप्टिमायझेशन स्कोर वाढत आहे. डेटा सायन्स विथ पायथॉन. LEA. We offer 7+ certification. वाचताय का तुम्ही? AN. ती बघते ट्रेनच्या अजून कम्प्लीट असते. ऑप्टिमायझेशन कोर्सचं काय ते समजा कम्प्लीट असते. मग ते कम्प्लीट करायचं ते शिकवतोय तुम्हाला. नाही ते म्हणतात ऑप्टिमायझेशन कोर्स नाही. आता दुसरं काय करायचंय?
अँड मग असं टाकायची गरज आहे का तुम्हाला? मग हे जमन का तुम्हाला असं करायला? झालं? आता लॉंग हेडलाईन डिस्क्रिप्शन टाकायचं. हे काय म्हणतंय? 90 characters. %% placement and certification. दुसरं नाही जमलं तर कॉपी करा. ह्याच्यामध्ये फक्त थोडं एक्स्ट्रा टाकावं लागेल. एवढं धक्काबुक्की जमन का तुम्हाला तुमच्या जीवनात? तुम्हाला एवढा त्रास घ्यायची सवय नसेल कधी. शिंदे, एवढा त्रास कधी घेतलाय का तुम्ही जीवनात? हा, ते पुढं झालं का इकडे बघा. आता इमेज टाकायची. काय इमेज टाकायची सांग बरं. अजून ऑप्टिमायझेशन स्कोर वाढ. मग ह्याच्यामध्ये 2 ते 3 साईज तुम्हाला टाकावं. तुम्हाला सांगतोय मी फक्त. ठीक आहे, आपल्याकडे विलास नाही तो तेवढाच आहे, त्याच्यामुळे तो टाकला. ठीक आहे, सेव्ह करायचं. 5 इमेजेस टाकायचे तुम्हाला. सिलेक्ट ऑल. की ओके नाही वाटत मला. त्या इमेजेस सिलेक्ट ऑल केल्या म्हणता ना मी. ह्याच्यातल्या कोणत्या रिमूव्ह करायच्यात आपल्याला इमेजेस? खाली जाऊन व्हिडिओ इमेजेस तुम्ही आता टाकलेत ना, तर त्या एडिट पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, पण ओके ते इमेजेस काय नाही एवढे अवघड नाही. नंतर काय करायचं आपल्याला, व्हिडिओ घ्यायचे. बनवता येते. ठेवू नको, हा व्हिडिओ नको. दिस इज ॲब्सोल्युटली फाईन. व्हिडिओला थोडं कमी पडलंय. त्यांनी सजेस्ट केलेले त्या 15 व्हिडिओ टाकाय सांगितलेत. आहेत का तुमच्याकडे? स्टार्टअप असेल, एक वर्ष दिवस झालं, एवढे व्हिडिओ ते आपण तयार करून टाकावं लागतं ना. हो, का हे स्किप वगैरे करून नाही चालणार का? काय झालं?
स्किप केल्यावर स्ट्रेंथ कशी वाढणार तुमची? सगळं क्वालिटी करावं लागतं. आपण एवढेच आता हे व्हिडिओ टाकले तरी आता युट्यूबला दिसणार, बरोबर ना? युट्यूब वरती दिसणार सगळं. युट्यूबच्या ऍडला दिसणार. मागाशी जे हेडलाईन टाकलंय ते गुगलच्या ह्याला दिसणार. गुगलच्या कॉल टू ऍक्शन बटन काय द्यायचं आपल्याला? अप्लाय. गुगलला गेलं तर गुगलचे लीड फॉर्म द्यायचा असेल तर लीड फॉर्म पण देता येतो याला. तुम्ही लीड फॉर्म पण देऊ शकता. परफॉर्मन्स मॅक्स काय आहे? लीड फॉर्म पण देता येतो. कसा लीड फॉर्म बनायचा? तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, जसं फेसबुकला देता येतं तसं पण इथं देता येतं. मग तुम्हाला इथं काय द्यायचं आहे? हेडलाईनमध्ये क्रिएट फॉर्म, डिस्क्रिप्शन तुम्हाला काय द्यायचं आहे? मग असं तुम्ही फॉर्म पण देऊ शकता. तिथं क्रिएटिव्हवर लीड फॉर्म काय नाव टाकणार? ॲडमिशन्स मग इथं काय येणार? बिझनेस नेम NMD प्रायव्हेट लिमिटेड. डिस्क्रिप्शन येणार तुमचं. कंट्रोल P. आता इथं काय पाहिजे? नेम. नंतर काय पाहिजे? मेल कशाला? फोन नंबर. सिटी कशाला? बस दोनच गोष्टी. कंपनी नेम पाहिजे. सिटी पाहिजे तर तुला घे सिटी पण. अजून काय पाहिजे तुला? जॉब टायटल वगैरे काही गरज नाही, तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या. अजून ॲडिशनल काय पाहिजे? ईमेल आय डी पण पाहिजे, ईमेल आय डी पण घे. मेलला नाही प्रायव्हेटसाठी लोक काय म्हणतात मेल नाही टाकत. नाही, काय गरजच नाही ते टाकायची. मी तर तेच काय म्हणतो. नाही, मी काय म्हणतोय ईमेल आय डी पण नको, फोन नंबर घ्या, सिटी पण नको. आणि इंग्लिशमध्येच घ्यायचंय का मराठीतून घ्यायचंय? मग इथून इमेज टाका. क्वेश्चन टाकायचं आहे का? येस. काय टाकतो क्वेश्चन? एज्युकेशन काय झालंय? विच एज्युकेशन डिग्री आर यू इन इंटरेस्टेड? विच प्रोग्राम? व्हॉट इज युअर एज्युकेशन? वेन डू यू वॉन्ट टू एनरोल? कधी करायचंय? अजून काय? इथं मल्टिपल चॉईस पण टाकता येतं. नसेल पाहिजे तर ते बंद पण, शॉर्ट ॲन्सर करतो मी. मग इथं तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसीसाठी कोणता पण एक वेबसाईटचा URL द्यावा लागतो. इमेज ऍड करायची का? हॅलो, साइन अप नाव, आपलं नाव कुठं गेलं? वरती. कॅरेक्टर. सेव.
इथं एवढं केल्यानंतर इथं अप्लाय ना समजलं का? 99 हो फॉर्म लावला ना आपण. कॉल आउट एक्सटेन्शन लावायचं आहे का म्हणजे कॉल आउट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. हे कशामध्ये येतंय तुम्हाला फक्त परफॉर्मन्स मॅक्स मध्येच. डिफरंट URL द्यायचंय का, ट्रॅकिंग द्यायचंय का, सफिक्स द्यायचंय का, सेल्स. आता सर्च टर्म लोक काय सर्च करतात तेच तुम्हाला त्याच लोकांना तुम्हाला दाखवायचंय. डेटा शॉर्टेज झाला. ते लोक काय सर्च करतात त्यांना ऍड दिसवायचे ना आपले त्या फील्डमध्ये. म्हणजे एवढं डीप मध्ये ते दाखवतंय ऍडव्हर्टाइजमेंट. तुम्ही डेटा सायन्स रिलेटेड बोलताय म्हणजे तुम्ही त्या रिलेटेड इंटरेस्टेड आहेत. ANA काय झालं? 1 to 50 बोललोय त्याने. इथं तुम्ही सब्जेक्टची नावं पण टाकू शकता. युअर डेटा तुम्ही तुमचा डेटा पण टाकू शकतात. थर्ड पार्टी डेटा पण टाकू शकतात. म्हणजे काम ह्याला परफॉर्मन्स मॅक्स बोलले समजलं का? का सगळ्याच गोष्टी तुम्हाला ऑल डेमोग्राफिक्सला दाखवायचंय नाही, अननोनला नाही दाखवायचं, 65 वर्षापर्यंतच्या लोकांना नाही दाखवायचं. ऑडियन्स नेम इंटर ऑडियन्स नेम पण करू शकता तुम्ही कोणाला दाखवायचंय ते. एवढ्या मायक्रो लेवलला जाऊन तुम्ही कस्टम ऑडियन्स कस्टम पण तुम्ही बजेट सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट. आता एरर काय आले 3 आयडेंटिकल चॉईस. ते एरर लगेच फाइंड आउट करावं लागतील आपल्याला. समजलं कुठे एरर आहे? इथे एरर आहे. गेली का एरर? एक एरर राहिली फक्त आता. कोणती? झालं, एरर निघली. आता कन्फर्म करून डायरेक्ट पब्लिश करायचं. मग आता हे कन्फर्म केल्याशिवाय पब्लिश होत नाही. समरी, चूज फील्ड, सेव्ह आणि नेक्स्ट. कुणाला आवडला कॅम्पेन?
सगळ्याच ठिकाणी. तरी अजून निम्मा डेटा फुल करायचा राहिलाय. समरी म्हणजे फक्त हे पाहायचं काय काय केलंय. 12 इमेजेस, 12 इमेजेस एवढं केलं, पब्लिश झालं. झालं? कारण नाही केलं का? रन कर, त्याला फोन करावा लागेल ना ते. हं. आता हा फॉर्म भरलेला आपण इन्स्टाला दिसला. इंस्टाला कसं दिसेल? हे गुगल ऍड आहे ना, गुगल ऍड इंस्टाला दिसते का? दिसते का तुम्ही सांगा. एक लोगो टाकलाय, ऍसेट ग्रुप एक केलाय, डिव्हाइस काय सिलेक्ट केलंय, सगळे समरी येते इथे तुम्हाला. परत एकदा चेक करायचं असेल ऍसेट ग्रुप, चेक करू शकता. हे कन्फर्म केल्यानंतर येईल. त्याला फोन करा, नाहीतर एवढी प्रॅक्टिस करा.